नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्याला तिकीट मिळावं यासाठी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काल थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठलं आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी दबाव तयार करण्याचा प्रयत्न केला। आपल्यासोबत भाजपचे इच्छुक उमेदवार जे गेल्या जवळपास वर्षभरापासून लोकसभा निवडणुकांची तयारी करतात ते दिनकर पाटील आहेत। दिनकर अण्णा, काल हेमंत गोडसे शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या इथे गेले आणि आग्रह धरला की नाशिकची जागा शिवसेनेच्या शिंदे गटालाच मिळावी, हेमंत गोडसे यांनाच मिळावी। भारतीय जनता पार्टीने 8 दिवसापूर्वी भाजप कार्यालयामध्ये नाशिक जिल्ह्यातील बूथ कमिटीपासून सगळ्यांनी, मंडलाध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, आमदार असतील, सगळ्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकच आग्रह धरलेला आहे की ही भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी। भारतीय जनता पार्टीला जागा मिळण्यासाठी आमरण उपोषणसुद्धा सुरू केलं होतं। विजय चौधरी सरचिटणीस भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी उपस्थित होते, भारतीताई उपस्थित होत्या, परंतु भारतीय जनता पार्टीच्या चौधरी साहेबांनी सांगितल्यामुळं उपोषण थांबलं, अन्यथा ते उपोषण चालूच राहिलं असतं। ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडावी। 3 आमदार आहेत, 100 नगरसेवक आहेत, अनेक कार्यकर्ते असताना, भारतीय जनता पार्टी ताकद असताना या ठिकाणी शिंदे गटाची काही ताकद नाही आहे, त्यांचे नगरसेवकसुद्धा नाही आहे। एवढी ताकद असताना आणि भारतीय जनता पार्टीला ही जागा मिळणार ही 100%। काल जे हेमंत गोडसेंनी नाटक केलेलं आहे, 50 गाड्यासुद्धा नव्हत्या, त्याच्या 4-4, 5-5 लोक होते। आम्ही ठरवलं तर आम्हीसुद्धा 5000 गाड्या नेऊ शकतो, परंतु आम्ही ते करणार नाही, पक्ष शिस्तीत बसत नाही। आणि हेमंत गोडसे हुशार असतील तर त्यांनी आता उभं राहू नये, त्यांना भारतीय जनता पार्टी कोणत्या पद्धतीची जे कार्यकर्ते ते मदत करणार नाही, त्यांनी थांबून घ्यावं, त्यांना समजत असेल, कारण त्यांच्याबद्दल अतिशय तीव्र नाराजी आहे मतदारसंघामध्ये। नुसती भारतीय जनता पार्टीचीच नाही, अजितदादा गटाने सुद्धा विरोध केलेला आहे, छगन भुजबळ साहेबांनी। हे सगळे जर विरोध करतात तर मग हट्ट कशासाठी? आपण 10 वर्ष काही कामच केलं नाही, आपण 10 वर्ष मतदारसंघात फिरलो नाही, आपल्याबद्दल वेगवेगळ्या क्लिप बाजारात फिरतायत, मग कशासाठी आपण या ठिकाणी या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरता? पण एकूणच मुख्यमंत्र्यांनी काल त्यांना असं सांगितलं की तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, त्यांना आश्वासन देऊन परत पाठवलंय। आमचं मुख्यमंत्री महोदयांबद्दल अजिबात आमचं मन वाईट नाही आहे, शिंदे गटाबद्दल आमचं मत वाईट नाही। आमचं मत जे आहे ते हेमंत गोडसेंनी काम केलेलं नाही। हेमंत गोडसेंनी, मी मागे सांगितलं का जो माणूस नरेंद्र मोदी साहेबांमुळे निवडून येतो त्यांचा फोटो टाकत नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो टाकत नाही, बावनकुळे साहेबांचा फोटो टाकत नाही, जो माणूस भारतीय जनता पार्टीच्या नावावर निवडून येतो आणि तो भारतीय जनता पार्टीशी कृतज्ञता करतो, त्याला अजिबात मदत होणार नाही, त्यांनी उभं राहू नये। पण तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? भाजप आता या सगळ्या प्रकरणानंतर पुढची काय भूमिका घेणार? भारतीय जनता पार्टीची जागा भारतीय जनता पार्टीलाच मिळणार, त्यामुळं कोणताही निर्णय घेण्याची गरज नाही। मी भारतीय जनता पार्टीचा आहे, भारतीय जनता पार्टीतच राहणार आणि जागा भारतीय जनता पार्टीलाच सुटणार। हेमंत गोडसेंनी आग्रह धरू नये, हेमंत गोडसेबद्दल तीव्र नाराजी आहे, हेमंत गोडसे निवडून येणार नाही। आपण बघतोय की दिनकर पाटील यांनी सांगितलं की भाजप या जागेसाठी आग्रही आहे, भाजपलाच ही जागा मिळणार असा त्यांचा दावा आहे। दुसरीकडे हेमंत गोडसे यांच्याबद्दल तीव्र नाराजी असून हेमंत गोडसे आता या संदर्भात जी काही भूमिका घेत आहेत ती निश्चितपणे एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकणारी असली तरी भाजप मात्र आता या संदर्भात काय असेल तो निर्णय घेईल अशा पद्धतीचं एक दावा जो आहे तो दिनकर पाटील यांनी केलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।